श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। राज्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असताना दुसरीकडे आरोग्य विभागाकडून वेळेपूर्वी खबरदारी घेण्यास सुरुवात करण्यात आली। नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागानं या पार्श्वभूमीवर विशेष पावलं उचलली आहेत। झाकीर हुसेन रुग्णालय आणि बिटको रुग्णालय या दोन्ही ठिकाणी विलगीकरण कक्ष म्हणजेच आयसोलेशन वॉर्ड कार्यान्वित करण्यात आले। नाशिक शहरात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र संभाव्य धोका ओळखून महापालिकेनं सतर्कतेचा इशारा दिलाय। कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी अँटीजन किट्स मागवण्यात आले असून लवकरच चाचण्या देखील सुरू होतील। नागरिकांनी घाबरून न जाता फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असं आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय। या संपूर्ण तयारीविषयी अधिक माहिती दिली आहे नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी। नाशिक महानगरपालिकेअंतर्गत आरोग्य विभागामार्फत आपण या पार्श्वभूमीवर 2 मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोठी वाढ तयार केलेली आहेत आणि तिथे बेड वगैरे व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर जे काही औषधोपचार लागेल त्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे आणि ह्या चाचणीसाठी ज्या अँटीजन किट मागवायची आपल्याला, त्या किटची आपण मागणी माननीय उपसंचालक सरांकडे केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या महानगरपालिका स्तरावर सुद्धा आपण खरेदीसाठी आपण प्रस्ताव ठेवलेला आहे। नाशिक शहरात सध्या कोरोनाचा थेट धोका नसला तरी महापालिकेनं वेळेआधी पावले उचलत योग्य ती तयारी सुरू केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी साहिल बेलसरे, नाशिक।